नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सोयाबीन या शेतमालाचे वेगवेगळ्या बाजार समितीतील बाजारभाव। तर पहिली जी बाजार समिती आहे ही लासलगाव बाजार समिती आहे। इथे 719 क्विंटलची आवक होती। 3000 रुपये कमीत कमी दर आणि 4858 रुपये जास्तीत जास्त दर इथे सोयाबीन या शेतमालाला भेटला। नंतरची बाजारपेठ मित्रांनो लासलगाव विंचुरी बाजारपेठ आहे। 796 क्विंटलचा इथे आवक होता। 3000 रुपये कमीत कमी दर आणि 4701 रुपया जास्तीत जास्त दर इथे सोयाबीन या शेतमालाला भेटला। नंतरची बाजारपेठ मित्रांनो बार्शी ही बाजारपेठ आहे। इथे 41 क्विंटलची आवक होती। 4500 रुपये कमीत कमी दर आणि 4600 रुपये जास्तीत जास्त दर इथे सोयाबीन या शेतमालाला भेटला। नंतरची बाजारपेठ मित्रांनो छत्रपती संभाजीनगर ही बाजारपेठ आहे। 22 क्विंटलचा इथे आवक होता। 4400 रुपये कमीत कमी दर आणि 4700 रुपये जास्तीत जास्त दर इथे सोयाबीन या शेतमालाला भेटला। नंतरची बाजारपेठ मित्रांनो राहुरी बांबोरी ही बाजारपेठ आहे। 3 क्विंटलचा आवक होता आणि 4400 रुपये इथे जास्तीत जास्त सोयाबीन या शेतमालाला भाव भेटला। बाजार समिती सिल्लोड इथे 16 क्विंटलची आवक होती। 4500 रुपये कमीत कमी दर आणि 4650 रुपये जास्तीत जास्त दर इथे सोयाबीन या शेतमालाला भेटला। नंतरची बाजार समिती उदगीर ही बाजार समिती आहे। 3600 क्विंटलची इथे आवक होती। 4135 रुपये कमीत कमी दर आणि 4652 रुपये जास्तीत जास्त दर इथे सोयाबीन या शेतमालाला भेटला। नंतरची बाजार समिती कारंजा ही आहे। 2000 क्विंटलची इथे आवक होती। 4190 रुपये कमीत कमी दर आणि 4690 रुपये जास्तीत जास्त दर इथे सोयाबीन या शेतमालाला भेटला। बाजार समिती तुळजापूर इथे 50 क्विंटलची आवक होती। 4550 रुपये कमीत कमी दर आणि 4550 रुपये जास्तीत जास्त दर इथे सोयाबीन या शेतमालाला भेटला। बाजार समिती मानोरा इथे 3900 कमीत कमी दर आणि 5252 रुपये जास्तीत जास्त दर मित्रांनो इथे सोयाबीन या शेतमालाला भेटला। मालेगाव वाशिम इथे 220 क्विंटलची आवक होती। 4600 रुपये इथे कमीत कमी दर सोयाबीन या शेतमालाला भेटला। राहाता इथे 34 क्विंटलची आवक होती आणि इथे 4175 रुपये कमीत कमी दर आणि 4576 रुपये जास्तीत जास्त दर इथे सोयाबीन या शेतमालाला भेटला। बाजार समिती अमरावती इथे 2112 क्विंटलची आवक होती। 4450 रुपये कमीत कमी दर आणि 4550 रुपये जास्तीत जास्त दर इथे सोयाबीन या शेतमालाला भेटला। बाजार समिती सांगली इथे 13 क्विंटलची आवक होती। 4900 रुपये कमीत कमी दर आणि 5200 रुपये जास्तीत जास्त दर इथे सोयाबीन या शेतमालाला भेटला। बाजार समिती हिंगोली इथे 413 क्विंटलची आवक होती। 4331 रुपये कमीत कमी दर आणि 4700 रुपये सोयाबीनला जास्तीत जास्त दर भेटला आणि इथे जे जात होती ते लोकल जात होती सोयाबीनची। बाजार समिती कोपरगाव इथे 197 क्विंटलची आवक होती। 3862 रुपये कमीत कमी दर आणि 4700 रुपये जास्तीत जास्त दर इथे सोयाबीन या शेतमालाला भेटला। बाजार समिती मेहकर इथे 1070 क्विंटलची आवक होती। 4100 रुपये कमीत कमी दर आणि 4625 रुपये जास्तीत जास्त दर इथे सोयाबीन या शेतमालाला भेटला। ताडसकड इथे 135 क्विंटलची आवक होती। 4400 रुपये कमीत कमी दर आणि 4600 रुपये जास्तीत जास्त दर इथे सोयाबीन या शेतमालाला भेटला। लासलगाव इथे बघू शकता 150 क्विंटलची आवक होती आणि 3700 ते 4600 या रेंजमध्ये सोयाबीन खपलं। बाजार समिती लातूर इथे मित्रांनो सगळ्यात जास्त आवक होता। 16656 क्विंटलची आवक होती। 4530 रुपये कमीत कमी दर आणि 4757 रुपये जास्तीत जास्त दर इथे सोयाबीनला भेटला आणि सोयाबीनची जात जी आहे इथे पिवळी जी आहे सोयाबीनची जात होती। बाजार समिती जालना इथे 1779 क्विंटलची आवक होती। 3500 रुपये कमीत कमी दर आणि 4600 रुपये जास्तीत जास्त दर इथे सोयाबीन या शेतमालाला भेटला। बाजार समिती अकोला इथे 2056 क्विंटलची आवक होती। 4100 रुपये कमीत कमी दर आणि 4835 रुपये जास्तीत जास्त दर इथे सोयाबीन या शेतमालाला भेटला। बाजार समिती यवतमाळ इथे 215 क्विंटलची आवक होती। 4200 रुपये कमीत कमी दर आणि 4650 रुपये जास्तीत जास्त दर इथे सोयाबीनला भेटला। बाजार समिती आर्वी इथे 26 क्विंटलची आवक होती। कमीत कमी दर जो आहे तो 4000 रुपये आणि 4550 रुपये जास्तीत जास्त दर इथे सोयाबीन या शेतमालाला भेटला। बाजार समिती चिखली इथे 480 क्विंटलची आवक होती आणि 4551 रुपये जास्तीत जास्त इथे सोयाबीनला भाव भेटला। बाजार समिती हिंगणघाट इथे 1557 क्विंटलची आवक होती। 2900 ते 4850 या दरम्यान सोयाबीन या पिकाला शेतमालाला भाव भेटला। बाजार समिती वाशिम इथे 3000 क्विंटलची आवक होती। 4430 रुपये कमीत कमी आणि 4600 रुपये जास्तीत जास्त इथे सोयाबीनला भाव भेटला।
तर मित्रांनो, असा हा आजचा सोयाबीन या शेतमाला वर हा व्हिडिओ होता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तुमच्या मार्केटला सोयाबीनची काय रेंज आहे हे सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये सांगा. पुन्हा भेटूया उद्या एका नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.